एखाद्या समान उद्देशासाठी, एखादा समान ध्येय साध्य करण्यासाठी ज्यावेळेस एखादी गोष्ट एकामुळं साध्य होत नाही, काही ठिकाणी समूहाची गरज असते, अशा वेळेस एक लहान लहान पक्ष किंवा मोठे मोठे राजकीय पक्ष एकत्रित येऊन ज्यावेळेस आपला दुश्मन हा पॉवरफुल असतो, दुश्मन हा चौकस असतो, त्यावेळेस आपल्याला आपली पूर्ण ताकद लावून त्या पुढे आपल्याला थांबावं लागतं, मग कुठं आपल्याला त्यापासून आपण विजयी होऊ शकतो. आता ही अशीच अवस्था आपल्या भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये उद्भवत आहे. आता कारण काय? सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्हीही गट विभाजित होण्यापूर्वी हे महाराष्ट्रामधील स्थानिक एक मोठे पक्ष होते. पण यांचं अस्तित्व जणू संपवायचंच हे धोरण भाजपनं घेतलं आणि बंडखोरी करायला लावून त्यांना भाग पाडून त्या लोकांना पक्ष फोडून येण्यासाठी मजबूर केलं. आणि त्याच्या माध्यमातून जे शिवसेना आणि ठाकरे आहेत, शिवसेनेचे ठाकरे आणि राष्ट्रवादीचे पवार यांना जणू त्यांनी अपंगच केलं. मग अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये जे अलायन्स पाहिजे होतं, काँग्रेसचा सहभाग घेऊन ह्या तिन्ही लहान लहान पार्ट्या, आपण त्या पार्ट्याचं मोठं म्हणू शकत नाही, कारण जे मुळात शिवसेना हा पक्ष आहे, जुना पक्ष आहे, राष्ट्रवादी जुना पक्ष आहे, पण अशी गोष्ट झाली जे काही गद्दार लोक सोडून बाहेर गेले त्यांच्याकडे त्यांचं नाव आणि चिन्ह गेलं, त्यामुळे जे बाकीचे बाहेर पडलेले जे मूळ नावारूपास असलेले पहिलेचे ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोघांकडेही चिन्ह ही नवीन आहे, नाव भले तेच का असेना. मग अशा वेळेस या ठिकाणी अशी गरज होती की सर्वांनी एकत्रित येऊन 2019चा इतिहास बघून की त्यावेळेस निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मतविभाजन झालं तुम्ही म्हणत आहात, काँग्रेसचे 13 ठिकाणी वंचितमुळं आणि MIM-मुळं सीटा पडल्या होत्या, पण ते चूक सुधारायची वेळ ही आत्ता होती. मित्रांनो, त्यामुळं मी आपला आजचा व्हिडिओ आणलेला आहे. आजचा व्हिडिओ कोणता आहे? जागा वाटमामुळे नाही तर जागा दाखवल्यामुळे ही युती तुटलेली आहे. बघा, फक्त प्रत्येक वेळेसपासून ज्या वेळेस लोकसभेचं समीकरण समोर आलं त्यावेळेस एकच मुद्दा होता, तो मुद्दा शिवसेना, ठाकरे गट आणि वंचित हे दोघं एकत्रित एका युतीमध्ये आहेत. मग ह्या दोघांचं अलायन्स असताना त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस याने थोडंसं याला निग्लेक्ट केलं वंचितला, कारण त्यांना स्पष्ट वाटायचं यांची आमच्या सोबत सध्या आघाडी नाही, अलायन्स नाही, ते सध्या शिवसेनेसोबत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती समान विचारानं, समान ध्येयानं आपल्या सोबत खांद्याला खांदे लावून काम करायचा प्रयत्न करतोय, आपण त्याला काही कारण दाखवून त्याला आपण लांब ठेवतो. हा झाला मुद्दा. हा पुढला मुद्दा, ज्यावेळेस मिटिंगी होत्या, बैठका होत्या पक्षाच्या, त्यावेळेस प्रामुख्याने वंचितला डावललं गेलं आणि काय त्यांना बोलवलं होतं, पण त्या ठिकाणी त्यांच्या प्रवक्त्याचा तिथं अपमान झाला असा आरोप पण बाळासाहेबांनी त्यावेळेस केला होता. आता हे पूर्ण जाऊ दे तिकडेच. आता बघा, पुढला मुद्दा समजून घ्या, तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता ज्या वेळेस एक पत्र पाठवलं होतं वंचितसाठी, त्यावर नाना पटोलेंनी सही केली होती आणि जे आपले जयंत पाटील त्यांनी सही केली होती, राऊतनं सही केली होती, त्यावरती पण त्यांनी आक्षेप घेतला, कारण काय वंचितच्या बाळासाहेबांचं आणि पटोलेचं पहिले जमत नाही, ही गोष्ट अलग राहिली. पण या ठिकाणी काही हेवे देवे बाजूला ठेवून थोडासा पर्सनल इश्यू असतील, पर्सनल युग असेल, त्या गोष्टी बाहेर ठेवून पण त्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न हा वंचितनं केला होता. आपल्याला ह्या गोष्टी नाकारता येत नाही. ज्यावेळेस राहुल गांधीची सभा होती मुंबईला, त्यावेळेस त्यांच्या स्टेजवरनं बाळासाहेब बोलले होते, आपल्याला मोदी विरोधामध्ये लढायचं आहे, आपल्याला मोदी हा नको आहे, आपल्याला लोकशाही संविधान वाचवायचं आहे, भलेही एकट्यानं लढण्यात येईल किंवा आपण सोबत लढू. नंतर जागा वाटपाचा मुद्दा आला, त्यामध्ये वंचितसाठी 4 जागा, 2 जागा काँग्रेसच्या कोट्यामधून, 1 जागा सेना आणि 1 जागा राष्ट्रवादी. 4 जागा, त्यामध्ये 1 जागा अकोल्याची आणि 3 जागा ह्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी सुद्धा आपला जादू दाखवू शकत नाही, त्या ठिकाणाहून आघाडी सुद्धा आपले उमेदवार निवडून आणू शकत नाही, त्या जागा द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. तर बाळासाहेबांनी सांगितलं की 2019 मध्ये ज्या मतदारसंघामध्ये आमचं जास्त प्राबल्य होतं, म्हणजे सोलापूर आहे, लातूर आहे, नांदेड आहे, रामटेक आहे, त्यानंतर नागपूर आहे, या ठिकाणामधून आम्हाला चान्स मिळावा, पण यांची मागणी ही त्यांनी नाकारली. आणि बाळासाहेबांनी पण या ठिकाणी एक वारंवार आरोप केलेला आहे. तो आरोप कुठला आहे?
की अजून पण काँग्रेस आणि शिवसेना यामधील जो आतील वाद आहे जागा वाटपाचा, तो तिढा अजून सुटला नाही. आमच्यावर विचार करायची गोष्ट खूप लांबची आहे. अजून यांचाच वाद मिटला नाही. हा पण त्यांनी वारंवार त्यांच्यावरती आरोप केला गेला. पण प्रत्येक वेळेस असं वाटायला लागलंय की प्रत्येक वेळेस काँग्रेसला किंवा आघाडीला असं वाटत असावं की असं बघा, काही प्रवक्ते असतील, काही नेते मंडळी असेल, ते सुद्धा बोलले होते की वंचितचं 4 ते 5% मतदान आहे, वोटर आहेत. त्यांना 24 लाख मतं भेटले होते. काँग्रेसला ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य होतं त्या ठिकाणी मतं डिवाइड झाले, काँग्रेसचे आणि वंचितचे दोघांचे, आणि त्यामुळं वंचितला 24 लाख मतं मिळाले दोघांची युती असल्यामुळं. आणि त्यानंतर ह्या 24 लाख मतं म्हणजे काहीच नाहीत. आणि त्यावेळेची गोष्ट वेगळी होती, यावेळेची गोष्ट खूप वेगळी आहे. ते वारंवार हे दाखवून द्यायचे. आणि वंचित एक छोटा पक्ष आहे, त्यांचा आतापर्यंत एकही खासदार नाही, त्यांनी हेही दाखवून द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी 2024 मध्ये कुणाची ताकद कशी वाढेल याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. 2024 मध्ये आपल्याला सर्वांना मिळून जिंकायचं आहे, कुणाला हरवायचं नाही, आपल्याला जिंकायचं आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये जिंकायची उमेद जागत नाही तोपर्यंत पुढचा व्यक्ती हरणारच नाही. पण या ठिकाणी पूर्ण उलट होते, सर्वांना भाजपला हरवायचंय पण स्वतःला कुणाला जिंकायचं नाही अशी अवस्था होऊन बसलेली आहे. मग या ठिकाणी बाळासाहेबांनी पण आरोप केला की आम्हाला घराणेशाही पोसायची नाही, आणि त्यांनी तसं करून दाखवलंही. ते पूर्ण गरीब घरची पोरं आहे. वसंत मोरे पुण्याचे, पंजाबराव डक हवामान अभ्यासक, बेंचा ज्योती मेटे असतील, ह्या सर्वसामान्य घरातील लोक आहेत. त्यांनी या सर्वांना चान्स दिला. पण या ठिकाणी वंचिताचे तुम्हाला मतं हवे असतात, पण तुम्हाला वंचित उमेदवार का नको असतो हा प्रश्न होता. पण त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते की प्रस्थापितांनी, जे काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी जागेसाठी कुठल्या गोष्टी केल्या नसाव्यात. त्यांनी वारंवार दाखवून दिलं वंचितला की तुम्ही म्हणजे आघाडी नाही, आणि तुमची आघाडी आमच्या सोबत नाही, शिवसेनेसोबत आहे. आणि त्यानंतर जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे काय, जो ह्यांचा जो वाद होता, तो तिढा होता, तो तिढा हा जागेवरून तुटला नसावा, हा फक्त जागा दाखवल्यामुळं हा यांची युती तुटली असावी, अशा पण चर्चा ह्या चालू आहेत. मी असं गोष्ट का बोलली, कारण बघा, एक युती धर्म असतो. जर आपण दोघं मित्र असाल किंवा एखादी युती असेल, त्यावेळेस एकमेकाच्या ताकदीचा, विचारांचा या ठिकाणी आदर करावा लागतो. आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी अजूनही गोष्टी काही बोलल्या होत्या की आतापर्यंत खूप लोक काँग्रेसमधून, राष्ट्रवादीमधून, सेनेमधून हे भाजप सोबत गेलेले आहेत, पुढे जाणार नाहीत, शक्यता नाकारता येत नाही, याची गॅरंटी कोण घेऊ शकतो. आपण जाऊन वोट मागायचं भाजपमध्ये लढण्यासाठी, पण या ठिकाणी पूर्ण गेम उलटावून बसायचा. आपण वोट करायचं राष्ट्रवादीला, वंचितला, आणि ते लोक जायचे नंतर भाजपमध्ये. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांनी काही अटी घातल्या, पण ह्या पण काही अटी त्यांनी मान्य केल्या नाही. मग नेमकं त्यांना महाविकास आघाडीला नेमकं पाहिजे काय होतं, त्यांना नेमकं हवं काय होतं, त्यांना खरंच भाजपला हरवायचं आहे का, किंवा फक्त फक्त दिखावपणा करायचंय फक्त, ह्या गोष्टी पण उघड्यामध्ये आल्या नाही. आणि यावेळेस जागेचा तिढा, आता पण त्याच गोष्टी होत्या. पटोले साहेब म्हणतात की आम्ही 2 जागा द्यायला तयार आहात, पण बघा, वारंवार आंबेडकरांना सांगितले, तुम्ही पाठीमागे 4 जागा बोललात, पण तुम्ही 4 जागा कोणत्या देणार ते सांगा. पण त्यावरतीही ते काहीच नाही होते बोलत. मग या ठिकाणी जाणकार म्हणा किंवा सर्व लोक असे म्हणतात, राजकीय वर्तुळामधील न्यूज चॅनल्स असतील किंवा विश्लेषक असतील, त्यांचं म्हणणं एकच आहे की आंबेडकरांची वंचित आघाडीतून बाहेर पडली, ते जागा वाटपाच्या मुद्द्यावरून, इश्यूवरून बाहेर नाही पडले. वारंवार त्यांना जागा दाखवून द्यायचा प्रयत्न केला काँग्रेसनं किंवा युतीनं, आघाडीनं, की तुम्ही आमच्या सोबत नाही राहू शकत, तुम्ही आमच्या सोबत हा लढा नाही देऊ शकत. हा एकूण असा प्रकार आहे. म्हणून त्यामुळं वंचित हा स्वाभिमान सोबत घेऊन, स्वाभिमानी बाण्यानं, एकत्रित न लढता एकट्यानं लढायचा त्यानं प्रयत्न चालू केलाय. आणि त्यानंतर सांगितलं सुद्धा, काही ठिकाणामधून आम्ही शरद पवारांना पाठिंबा देऊ, काँग्रेसला पाठिंबा देऊ. म्हणजे याचा अर्थ त्यांचं धोरण हे भाजपच्या सोबत नसून ते विरोधामध्ये आहे, आपल्याला यातून समजतं.
आणि एकूणच याविषयी तुमचं मत काय आहे नक्कीच खाली कमेंट करून सांगा.